जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही मजेतच असाल आणि हा व्लॉग इथून पुढचा जो व्लॉग आहे तो पाहिल्यानंतर तुम्ही अजून मजेत व्हाल, अजून आनंदी व्हाल असं मला वाटतं. कारण जसं मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे इथून पुढचे काही दिवस लेह लडाख ट्रिपचे जे आमचे व्हिडिओज आहेत ते मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही म्हणजे ही प्रथा आहे जवळजवळ प्रत्येक ठिकाणी, की जर समजा तुम्ही कुठे टूरला जाता आहे, कुठे पिकनिकला जात आहे, तर अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची फर्स्ट थिंग फर्स्ट कम असते ती म्हणजे शॉपिंग. सो आजचा व्लॉग सुरू होईल आमच्या लेह लडाख टूरच्या शॉपिंगपासून. ते आम्ही निघालो होतो प्रवास तिथपर्यंत आणि तिथून पुढचे म्हणजे प्रवास आणि तिथून पुढे मग आता आम्ही कसे कसे कुठे कुठे गेलो हे सगळे व्हिडिओज तुम्हाला इथून पुढे दिसणार आहेत. तर मला माहिती आहे की तुम्हाला हे व्हिडिओज नक्की आवडणार आहेत, त्यामुळे व्हिडिओज पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र मला नक्की सांगा. तर चला मग आता इथून पुढे आपण बघूयात लेह लडाखची ट्रिप आणि त्याचं शॉपिंग. ये हमारा क्यूट कपल आते हुए मुझे गालियाँ पड़ने वाली अभी. ओके केवढी गर्दी आहे. गर्दी किती आहे. तो नाही होणार, त्याच्यात मोठी साईजच लागेल. मीच कसं काय घेतलं मलाच माहिती. आत्ताही तू तो ब्लॅक घेऊन तसंच करणार होती. दुसरं नाही का ते हे ब्लॅक आणि बाकी कलर नाही यूज होत. कलरच मिळत नाही तुमच्याकडे. पावसाचं सीझन चालू आहे ना आता दिवाळी दसऱ्यानंतर. हो सगळं उत्तर टाक बॅग. बॅग मोठी आपली गुंडाळून टाकू सगळ्याच्या तू. कोणालाच चांगलं दिसलं. पाण्याचे ग्लास. साधं पाणी असेल तर साधं पाणी ना. बॉटल नाही नाही, साधं म्हणजे थंड नको, चिल नको, साधं पाणी. मी बसली प्या ना, ये तुझ्याच ग्लासनी पिऊ दे ना. तर काय होतं. सो फायनली आता आम्ही परत एकदा चहा टी ब्रेक संपल्यानंतर परत निघालो आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे असं होतं. आणि आता आम्ही एअरपोर्टला जायच्या रस्त्यावर आहोत आणि ते मुलून जवळ आमच्या गाडीचं टायर झालं आहे पंक्चर. म्हणजे बिचारे ड्रायव्हर दादा इथे टायर लावत आहेत आणि तिथे उभी आहे. आम्हाला आता एअरपोर्टला जायचं आहे. एअरपोर्टवरून आम्ही जाणार आहोत श्रीनगरला. आणि तुम्ही जर रील्स वगैरे बघताय वगैरे हे झाले तर कुठे जाणार आहे. तर आत्ता तर आम्ही इकडनं मुंबईला आलो आहे, नाशिकवरून मुंबईला, मुंबईवरून श्रीनगरला चाललो आहे. इथून पुढे कुठे जाणार हे श्रीनगरला गेल्यावर सांगेल. तिथे चेक इन झालं, तिथे हॉटेलमध्ये चेक इन वगैरे झालं की रूम वगैरे दाखवेल तुम्हाला मी सगळी. आणि ते मग सांगेल तिथून पुढे कुठे जाणार आहोत ते. तोपर्यंत हा एक सुंदर मुंबईचा मुलुंडच्या इथला जो हायवे आहे, हा ब्रिज आहे, सुंदर असा रस्ता आहे हा. आणि तिथे मागे आई बाबा काका उभे आहेत गाडीच्या
सुट्टीच्या शेडमध्ये आणि ते पाऊस पडतोय बारीक बारीक. बाकी ही आहे रात्रीची मुंबई, जी पर्सनली मला खूप आवडते. अशा गाड्या जात असतात रस्त्याने मस्तपैकी गाड्या जात असतात रस्त्याने आणि शांत आणि मोकळा रस्ता. आणि आत्ता तरी सध्या एकदम मस्त रिमझिम पाऊस तुम्हाला दिसतोय का नाही माहिती, चेहऱ्यावर जराशी कोरेपणामुळे दिसत असेल, पण आता रिमझिम पाऊस आणि हे सगळं मला खूप फार आवडते. मी एन्जॉय करते. बघा तुम्हाला आई दिसत असेल. मला माहिती नाही आवाज क्लिअर येतोय का नाही येते ते, इथे गाड्यांचा खूप आवाज आहे त्याच्यामुळे. आणि ही माझी आई एकदम असं गुटगुटीत बाळाचं असं स्वेटर तिने असं कानाभोवती लावलेलं आहे. आणि आता होतच आलेलं आहे आमचं. बघूयात आता निघू आणि पोहोचते एअरपोर्टला, मग भेटू. आता झाल्यानंतर पोहोचतो एअरपोर्टला, मग भेटू तिकडे. सो गाईज आता मी ना खूप जोरात बोलत नाही, कारण इथे एअरपोर्टवरनं प्रचंड शांतता आहे ना, तुम्ही बघू शकता. आमचे आई बाबा काका कसं शांत बसलेले आहेत. आणि इकडे बाहेर तुम्हाला दूरचं दिसत असेल ना, हे बघा इथे विमान आहे. आणि आत्ता मी एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि आत्ता वाजले आहे 3:09 झालेले आहेत. आणि आमची फ्लाईट आहे 6:05ची, त्याच्यामुळे आमच्याकडे आता बराच रिकामा वेळ आहे. आणि एअरपोर्टही तसंच रिकामा वेळासारखं रिकामं आहे आमचा. तर बसून बसून तर कंटाळा आला, तर फिरू आम्ही एअरपोर्टवर कुठेतरी, बघू. आणि गाडीत बसून आल्यामुळे एअरपोर्टवर बसायचं कंटाळा आला, बघू. ते तर तुझं बसते इच्छा मारायला, मला कंटाळा आला तर मी फिरून येईल एअरपोर्टला, तुम्हाला लागेल. चेक इन वगैरे झालं आता आमचं, नाही तर आम्ही फक्त 6 वाजेची वाट बघतो आणि आमचं विमान कधी येईल त्याची वाट बघतो. सो गाईज इतक्या वेळच्या वाट बघण्यानंतर फायनली आमची फ्लाईट आली होती आणि आमचं बोर्डिंग झालं होतं. आम्ही चढलो होतो विमानात, आपापल्या सीट्सवर बसलो होतो. पण जसं की तुम्ही आधीच्याही व्हिडिओत पाहिलं की आम्ही मुंबईला येताना तिकडे पाऊस होता आणि आत्ताही तुम्हाला दिसत असेल की सगळं ओलं आहे, बाहेर पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे फ्लाईटला टेक ऑफ करायला खूप वेळ गेला, की वातावरण थोडंसं व्यवस्थित नसल्यामुळे. वातावरण व्यवस्थित झाल्यानंतर मग हळूहळू विमान निघालं. आणि म्हणजे मग फायनली विमानाने टेक ऑफ केलं, पण त्याला बराच वेळ गेला तिथे फिरलं आधी रनवेवरती थोडं. आणि तुम्हाला दिसत असेल ना, सगळं धुसर आहे, सगळे ढग आहेत, कारण खूप प्रचंड वातावरण खराब होतं त्यावेळेला जेव्हा विमानाने टेक ऑफ केलं. आणि आमची फ्लाईट, जसं मी म्हटलं की सकाळी 6ची फ्लाईट होती आमची. सो आम्ही टेक ऑफ केलं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात ना सूर्योदय झाला. आणि आपण नेहमी खालून सूर्योदय बघतो ढगाच्या, तर हा एक ढगाच्या वरून सूर्योदय दिसत होता आणि एक वेगळंच व्ह्यू बघायला मिळत होता. सो तुम्हाला खूप वेळ दिसेल की मी हा व्हिडिओ आहे कंटिन्युएशनमध्ये थांबवला नाही आहे, कारण ते इतकं सुंदर दिसत होतं चित्र. व्हिडिओ हा खरं तर ह्याच्याहीपेक्षा मोठा आहे, पण मी एवढाच एक पार्ट टाकला आहे. आणि फायनली आमची जर्नी सुरू झाली होती आणि आम्ही व्यवस्थित सूर्य आल्यानंतर खूप छान दृश्य दिसत होतं. आणि खूप वेळ कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे किती वेळ विमानच दाखवते विमान, पण म्हणजे टेक ऑफ केलेलं बाहेरचं सीन ह्या खिडकीतून त्या खिडकीतून, कारण की ती सीनरी आहे ती मी तरी पर्सनली कधीच पाहिली नाही आहे. इतकी सुंदर दिसत होती, जणू काही आपण खरंच ढगांच्या वरूनच चाललो होतो फ्लाईट आणि आपण त्याच्यावरनं चालतो आहे असं वाटत होतं. आणि तुम्ही इकडे बघाल ह्या व्हिडिओमध्ये तर समोर सूर्य म्हणजे असं वाटत होतं की काचेच्या बाहेरच अगदी थोड्या अंतरावर आहे सूर्य. आणि ते जे ढग दिसत आहेत तर ते मला स्पेशली ती गोष्ट का आवडली की जसं काय आपण समुद्रावर फेस येतो जेव्हा खूप मोठ्या लाटा येतात तेव्हा, तर तसं दिसत होतं ते, तसं एक अप्रूप वाटण्यासारखी गोष्ट होती. सो तुम्हाला ते दिसतही असेल माझ्या चेहऱ्यावर. सो त्यामुळे मी हा व्हिडिओ केला, अजून मोठा होता, मी इथे थोडा शॉर्ट केला. आणि तुम्हालाही जाणवत असेल की ते अगदी जसं काय आपण लाटांवरनं फेस असतो समुद्राचा त्याच्यावरनं चाललो आहे असं वाटतं. सो आणि परत तेच की मी हा जास्त वेळ ठेवला आहे ह्याच्यामध्ये एडिट न करता, कारण मला असं वाटत होतं की तुम्ही ह्याची तेवढीच एन्जॉयमेंट घ्यावीत.
सो फायनली आम्ही लँड करतो आहे श्रीनगरमध्ये आणि असा आहे काही वरचा व्ह्यू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.